सिद्धीचे आई-वडील एक आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांनी बऱ्याचशा जडीबुटींवरती रिसर्च केलं होतं आणि आज त्यांचं प्रशस्त असं आयुर्वेदिक क्लिनिक उभं होतं. सिद्धीला सुद्धा आई-वडिलांसारखंच आयुर्वेदिकमध्ये तज्ज्ञ व्हायचं होतं. त्यामुळे तिने विचार केला की आपण सुद्धा त्यातच शिक्षण घ्यायचं. त्याच्या दृष्टिकोनानेच सिद्धीने लहानपणापासूनच आयुर्वेदिक डॉक्टर होण्याकडेच अभ्यास केला होता. ती वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या आई-वडिलांच्या क्लिनिकमध्ये जायची. तिथे बऱ्याचशा गोष्टी तिला शिकायला भेटत होत्या. ती सुद्धा आवर्जून सगळ्या गोष्टी शिकत होती. पण सिद्धीच्या आई-वडिलांना वाटलं की आपल्या मुलीने आणखीन जास्त, आपल्यापेक्षा पण जास्त आयुर्वेदिकमध्ये तज्ज्ञ व्हावं आणि आपलं क्लिनिक पुढे जाऊन तिने सांभाळावं. या विचारानेच सिद्धीच्या आई-वडिलांनी तिला आयुर्वेदिक डॉक्टर बनवण्यासाठी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा स्टडीसाठी पाठवलं होतं. बऱ्याचदा ती भारतात आणि भारताच्या बाहेरच्याही काही देशांमध्ये आयुर्वेदिक चिकित्सकाच्या तिथे काम केलं होतं, अभ्यास केला होता. सिद्धी आता फार मोठी झाली होती. ती एक आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून ओळखली जाऊ लागली होती. आता सिद्धीचं वय 35 वर्षांचं होतं. तिची आई आता हयात नव्हती. वडीलसुद्धा फार थकले होते. त्यामुळे त्यांच्या आयुर्वेदिक क्लिनिकची आता संपूर्ण जबाबदारी सिद्धीवर होती. ती अजून रिसर्चमध्ये नवनवीन प्रकारच्या आयुर्वेदिक जडीबुटींचा आणि मेडिसिन्सचा अभ्यास करत होती. तसंच साईड बाय साईड ती त्यांचं क्लिनिकसुद्धा सांभाळत होती. एके दिवशी सिद्धी तिच्या वडिलांसोबत घरी बसून गप्पा मारत होती. ती त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या जडीबुटींवरती चर्चा करत होती आणि औषधांची रिसर्च तिची कुठपर्यंत आली आहे ते सुद्धा बोलत होती. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला एके दिवशी सांगितलं की आपण राहतो त्या गावामध्येच, गावाच्या वेशीबाहेर डोंगराळ भागांमध्ये काही आदिवासी राहतात. त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच काही जडीबुटी आहेत. त्या सुद्धा भरपूर असरदार आहेत. त्या जर आपण आपल्या क्लिनिकमध्ये रिसर्चसाठी आणल्या आणि त्यांपासून मेडिसिन्ससाठी तुला फार फायदा होईल, असं सिद्धीच्या वडिलांनी तिला सुचवलं होतं. सिद्धीच्या मनामध्ये मात्र ही गोष्ट घर करून राहिली. सिद्धी बऱ्याच ठिकाणी फिरली होती. आयुर्वेदिक चिकित्सेसाठी ती भरपूर काही जंगलांमधनं जडीबुटी वगैरेचा अभ्यास तिने केला होता. पण आपल्याच गावामध्ये आपण कधी गेलो नाही. म्हणून तिने विचार केला की आपण एकदा
त्या जंगलाच्या भागात जाऊन सुद्धा रिसर्च केली पाहिजे. एक दिवस सिद्धीनं तिच्या वडिलांना विचारलं की आपलं गाव कुठे आहे, कारण सिद्धी लहानपणापासून त्यांच्या गावी कधीच गेली नव्हती. तसा तिचा प्रसंगच आला नव्हता. सिद्धीनं तिच्या वडिलांना विचारलं तेव्हा सिद्धीचे वडील म्हणाले की त्यांचं गाव कर्नाटक भागामध्ये आहे. कर्नाटकमधल्या एका छोट्याशा गावामध्ये त्यांचं घर होतं आणि तिथल्याच गावाच्या बाहेर एका डोंगराळ भागामध्ये आदिवासी माणसांचा तिथे डेरा होता. तिथे ती अनेक वर्षांपासून राहत होती. सिद्धीने ठरवलं की आपण 1 महिन्याकरता त्या गावात जायचं आणि आपल्याला काही नवीन जडीबुटींची माहिती मिळते का ते पाहायचं. त्यामुळे तिने क्लिनिकची जबाबदारी तिथल्याच एका असिस्टंट डॉक्टरवरती सोपवली होती आणि वडिलांना देखील तिने तिथेच त्यांच्या क्लिनिकमध्ये लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं होतं आणि ती 1 महिन्याकरता कर्नाटकमधल्या एका गावामध्ये चालली होती. तिने तिच्यासोबत काही 2-3 माणसं घेतली होती जी रिसर्चमध्ये तिला जडीबुटींचा शोध घेण्यासाठी मदत करणार होती. त्यातले 1-2 शिकाऊ तज्ज्ञ डॉक्टर होते आणि एक जडीबुटींमधला माहीत असणारा एक चांगला तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर, असिस्टंट डॉक्टर सुद्धा होता. अशी सिद्धी मिळून 3-4 होती. ती सगळी कर्नाटकाकडे निघाली. तिथे ती त्यांच्या गावी 2-3 दिवसात पोहोचली. गावी पोहोचल्यानंतर सिद्धीने तिच्या वडिलांनी सांगितलेल्या ठिकाणी त्या घरी ती गेली. सिद्धीच्या वडिलांनी त्यांच्या एका मित्राचा पत्ता सिद्धीला दिला होता जेणेकरून ती त्या गावामध्ये त्यांच्या तिथे राहू शकेल. सिद्धी तिच्या वडिलांच्या मित्राच्या घरी राहायला गेली. 1 दिवस आराम केल्यानंतर सिद्धीनं लगेच दुसऱ्या दिवशीच त्यांच्या रिसर्चला सुरुवात केली. तिने तिच्या 4 डॉक्टरच्या मदतीनेच गावाच्या बाहेर ती त्या डोंगराळ भागात गेली. सिद्धी त्या आदिवासी लोकांच्या टोळीमध्ये जाऊन पोहोचली. ती त्या लोकांना सुद्धा त्यांची मदत करण्यासाठी सांगू लागली आणि त्या आदिवासी माणसांच्या मुखियासोबत सिद्धी बोलत होती. त्यांच्या मुखियाने तिला परवानगी तर दिली, पण त्यांनी तिला बजावून पण सांगितलं, हे जंगल वाटतंय तितकं सोपं नाहीये. इथे फार भयानक आणि अघटित अशा घटना घडत असतात. त्यांचा तुम्हा लोकांना अंदाजसुद्धा लागू शकत नाही. हे जंगल फार रहस्यांनी आणि भयानक शक्तींनी भरलेलं आहे. इथे जडीबुटीसुद्धा आहेत, तसंच तितक्याच भयानक काही शक्तीसुद्धा आहेत. त्यांच्यापासून सावध राहावं लागेल.
आणि दिवस मावळला की इथे फिरकायचं नाही. तुमचं जे काही रिसर्च असेल ते दिवसभर चालेल. दिवस मावळला की तुम्ही इथून निघून जायचं. त्या आदिवासी माणसाने त्यांना एका बाईकडे बोट दाखवून सांगितलं की, हे बघा, ही आमची मुलगी आहे. ती सुद्धा रानामध्ये दिवस मावळतीच्या टायमिंगला भटकली होती आणि तिथेच तिला काय झालं माहीत नाही. रात्रभर पोरगी घरात आम्हाला कुणालाही घावली नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिची शोधाशोध केली तेव्हा ती आम्हाला एका विचित्र अशा अवस्थेत सापडली. तिने तिचे सगळे केस मोकळे केलेले होते. ती अंग झाडून सगळीकडे आपली वाकडे-तिकडे हातवारे करत आणि बोटं मोडत एका ठिकाणी सुनसान अशा दगडाळ भागावरती जाऊन बसली होती. तिला आम्ही आणण्याचा प्रयत्न केला पण ती 2 दिवस तिथून आली नाही आणि अचानकच एक दिवस ती घराकडे परत आली. पण तरीसुद्धा ती अशीच वेड्यासारखी वागत आहे आणि घरी आल्यापासून कोणाशी बोलत नाही. एकटीच आपली हसत असते नाहीतर एकदम रडत असते. तिच्यासोबत काय झालं आम्हाला कुणाला काही कल्पना नाही. त्यामुळेच सांगतोय, संध्याकाळ होण्याच्या आत तुम्ही तुमची रिसर्च संपवून घरी परत जाऊ शकता. जर कोणी इथे आढळला तर त्याचे काय परिणाम होतील त्याला आम्ही कुणी जबाबदारी घेऊ शकत नाही. सिद्धीने सगळं काही त्या आदिवासी मुखियाचं बोलणं ऐकून घेतलं आणि ती शांत बसून विचार करू लागली आणि ठीक आहे असं त्यांना म्हणाली. दुसऱ्या दिवसापासूनच सिद्धीनं तिच्या टीमसोबत तिथे वेगवेगळ्या ठिकाणी डोंगराळ भागांमध्ये जाऊन औषधी वनस्पतींचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि 2-4 दिवस 10 दिवस त्यांचे असेच रिसर्चमध्ये निघून गेले. ती दिवसभर तिथे रिसर्चसाठी थांबायची आणि संध्याकाळी सूर्य मावळतीच्या वेळेपर्यंत त्यांची रिसर्च पूर्ण करून तिथून घरी परत यायची. त्यांना बऱ्याचशा जडीबुटी तिथे सापडल्या होत्या. आणखीन काही बऱ्याच गोष्टी त्यांना तिथे महत्त्वाच्या सापडणार होत्या. त्यामुळे त्यांनी मुक्काम वाढवण्याचा विचार केला. त्यांची रिसर्च करण्याची टीम तिथे पोहोचली. त्या एके दिवशी सगळीजणं तिथे वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन रिसर्च करू लागली. औषधी वनस्पती शोधू लागली. दुपारी अचानक त्यांच्यातल्याच एका असिस्टंट डॉक्टरला त्यांच्या मागे त्यांच्यासोबत कोणीतरी नजर ठेवून आहे असं भास होऊ लागला. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या असिस्टंटनी इकडे-तिकडे सगळीकडे बघितलं. त्या असिस्टंटला ती आदिवासी माणसांमधली ती वेड लागलेली बाई तिथे दिसू लागली. ती अशी काही खुन्नस नजरेने त्याच्याकडे बघत होती की आत्ताच त्याचा जीव घेईल. त्याला फार भीती वाटू लागली. तो तडक तिथून त्यांच्या जागेवर परत आला. तसाच अनुभव दुसऱ्या दिवशीसुद्धा दुसऱ्या एका रिसर्च करणाऱ्या माणसाला झाला. त्यांनासुद्धा तीच वेड लागलेली बाई
तिथे दिसली आणि ती फार विचित्र हावभाव करून आणि वेडेवाकडे हातवारे करून त्या माणसाला घाबरवत होती. तिचे अवतार बघून असं वाटत होतं की तिच्या अंगामध्ये एखाद्या सैतानी शक्तीनेच वावर केला आहे. ती आत्ता त्याच्यावर धावून येईल आणि त्यांचा जीव घेईल असं त्याला वाटू लागलं. तसं वाटताच तो सुद्धा तिथून पळ काढून त्यांच्या ठिकाणावर आला. तो सुद्धा फार घाबरला होता. त्या दोघांनी संध्याकाळी घरी परतल्यानंतर सिद्धीला आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका असिस्टंटला ती दोघं मिळून सगळी हकीकत सांगू लागली. ती फार घाबरली होती. दुसऱ्या दिवशी काय ती त्यांच्यासोबत रिसर्चसाठी जंगलात जाण्यासाठी नकार देऊ लागली. त्यामुळे सिद्धी आणि तिचा एकच असिस्टंट त्या दिवशी त्यांच्यासोबत गेला होता आणि त्यांच्या रिसर्चला आज 20 दिवस पूर्ण झाले होते. त्यांना बऱ्यापैकी औषधी जडीबुटी सापडल्या होत्या. आणखीन आता त्यांची रिसर्च शेवटच्या टप्प्यामध्ये आली होती. त्यामुळे ते दोघं तर फार घाबरली होती. नंतर सिद्धी आणि तिचा एक असिस्टंट अशी दोघंच पुढे दुसऱ्या दिवशी त्या जंगलामध्ये गेले. तिथे पोहोचल्यानंतर ती दोघं जण रिसर्चच्या औषधी जडीबुटींच्या शोधामध्ये जंगलाच्या पार आतमध्ये एकदम आत गेली होती. जिथे दिवसाढवळ्यासुद्धा असा झाडांची सावली होती की असं वाटत होतं की रात्रच आहे. इतक्या गडद झाडींमध्ये ती दोघं वेगवेगळ्या ठिकाणी अडकली होती. तिथे अडकल्यानंतर अचानक त्यांना फार भयानक अशी आवाज येऊ लागली. सिद्धीचा असिस्टंट मात्र आता फार घाबरला होता. त्याला बाकी दोन्ही असिस्टंटनी सांगितलेली त्या वेड्या बाईचे वेडसर चाळे आणि भयानक दृश्य सगळं सांगितलं होतं. ते सगळं आठवून त्या असिस्टंटला कापरं भरली. तो फार घाबरू लागला. त्याला फार भीती वाटू लागली. आपण उगाचच इथे आलो असं त्याला वाटू लागलं. त्याने सिद्धीचा सुद्धा शोध घेतला पण ती सुद्धा त्याला सापडली नाही. त्या दोघांची चुकामुक झाली होती. जंगलसुद्धा फार दाट झालं होतं. नेमकं आपण कुठल्या रस्त्याने आलो होतो ते सुद्धा त्या असिस्टंटला कळत नव्हतं. एकीकडे सिद्धीसुद्धा अशीच अडकली होती. अचानक ती निस्तेज होऊन गेली. तरी ह्या असिस्टंटला आणि सिद्धीला दोघांना सुद्धा समजलं नाही. कारण ते फार आतमध्ये फार जंगलाच्या अडकली होती. तिथे दाट झाडींमुळे सूर्य मावळला तरी कोणाला काही कळालं नव्हतं. ती त्यांची वाट चुकली होती. ती रस्ता शोधत होती आणि फार घाबरून पण गेली होती. संध्याकाळचे 8 वाजून गेले असतील आता. तरीसुद्धा सिद्धीचा असिस्टंट अडकला होता त्या जंगलात आणि अचानक त्याला त्याच्या पाठीमागून कोणीतरी चालत येत आहे असा आवाज येऊ लागला. रप रप असा. तिथे खाली पालापाचोळा होता त्यांचा. वर पाय पडल्यानंतर आवाज येऊ लागला आणि फार वेगाने कोणीतरी पाठीमागून त्याच्याकडे येतंय असं त्याला वाटू लागलं.
एकदम डचकून सिद्धीच्या असिस्टंटने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला तीच आदिवासी भागातली ती वीड लागलेली बाई. तिच्या हातात मशाल होती. तिचे केस पुढच्या बाजूने पूर्ण चेहऱ्यावर आले होते. त्या केसांमुळे तिचा चेहरा पूर्ण झाकला गेला होता आणि ती त्या असिस्टंटला त्याच्या भोवतीनं फिरू लागली. तिच्या हातामध्ये जळतीच मशाल होती. त्यामुळे तो असिस्टंट आणखीनच घाबरला. त्याच्या छातीची धडधड वाढू लागली. त्याला फार घाम फुटू लागला होता. ती हातात मशाल घेऊन त्याच्या भोवतीनं फिरणारी ती विचित्र बाई अचानक घोगऱ्या आणि माणसाच्या स्वरामध्ये बोलू लागली. "कसा तावडीत घावलास? आता मी तुला सोडणार नाही. तुझा खून करणार आणि तुझ्या रक्ताने आंघोळ करणार. " असं बोलून ते हसू लागले. आता तर सिद्धीचा असिस्टंट फार घाबरला, कारण त्याला समोर ती आदिवासी बाईची वेडी बाई होती. पण त्या बाईच्या आतून कोणीतरी मानवी स्वरामध्ये, आवाजामध्ये त्याच्याशी भयानक पद्धतीने बोलत होतं, हसत होतं. हे सगळं पाहून असिस्टंट फार घाबरून गेला. एकीकडं सिद्धीची फणावस्था फार वाईट झाली होती. तिला सुद्धा भयानक आणि विचित्र असे आवाज येत होते. कुत्र्यांचे आणि कोल्ह्यांचे, इवळण्याचे, रडण्याचे सुद्धा आवाज येत होते. अंधारामध्ये आणि जंगलासारख्या सामसूम भागामध्ये ते आणखीनच भयानक तिला वाटू लागत होते. सिद्धी मिळेल त्या वाटेने पळत सुटली होती. तसंच तिला एका ठिकाणी भरपूर असे स्मशानांचा उजेड दिसू लागला. ती जीवाच्या आतंकाने त्या दिशेने पळत सुटली. तिला असं वाटलं की कोणीतरी नक्कीच तिथे मदतीला असेल. ती पळत त्या स्मशाने असणाऱ्या ठिकाणी पोहोचली. असिस्टंटची अवस्था त्यापेक्षा सुद्धा भयानक होती. कारण ती आदिवासी असलेली बाई, तिच्या शरीरामध्ये एका शैतानी शक्तीने संचार केला होता आणि ती शक्ती त्याला खेचून ओढत होती. असिस्टंटने भरपूर वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मिळेल त्या जंगलाच्या वाटेकडे तो धाव घेत होता, पण काहीच उपयोग नव्हता. तो पळून गेला की त्याचा पाय खेचून पुन्हा एकदा ती शैतानी शक्ती त्याच्यावरती हावी व्हायची. जीवाच्या आतंकाने तो असिस्टंट ओरडत होता, वाचवा म्हणून हाक मारत होता. पण एवढ्या मोठ्या निर्मनुष्य जंगलामध्ये आणि तेही रात्रीच्या 10 वाजता, एवढ्या रात्री कोण त्याचा आवाज ऐकणार आहे? एकीकडे सिद्धीला मात्र जसजसं ती त्या स्मशाने असलेल्या ठिकाणी धाव घेत होती, तसतसं तिला ती जवळ येताच दिसू लागलं की आदिवासी माणसांनी तिथं त्यांचा डेरा केला होता. आज त्यांचा देवाचा काहीतरी कार्यक्रम होता. ती सगळी जणं त्यांच्या देवाचा उत्सव करत होती. अशा वेळेसच सिद्धी धावत पळत धापा टाकतच त्या बिराडापाशी, आदिवासी माणसांपाशी येऊन पोहोचली. तिथे पोहोचताच क्षणी सिद्धी बेशुद्ध पडली. सिद्धीला
दुसऱ्या दिवशी तिची झोप उडाली. सिद्धी शुद्धीवर आली आणि बघताच क्षणी तिने पाहिलं की ती एका झोपडीमध्ये खाटावर झोपली होती. सिद्धी दचकून उभी राहिली आणि ती थरथरत्या आणि कापऱ्या आवाजातच सगळ्या माणसांना घडलेली हकीकत सांगू लागली. तिचा असिस्टंट मात्र कोणाला सुद्धा सापडला नव्हता. सिद्धीने सगळी हकीकत सांगितल्यानंतर त्या आदिवासी माणसांच्या मुखियानी तिला सांगितलं, मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हा भाग फार अदृश्य आणि भयानक शक्तींनी भरलेला आहे. इथे बऱ्याचशा घातक आणि अमानवीय शक्ती या जंगलामध्ये वावरत असतात, अगदी दिवसाढवळ्यासुद्धा. त्यामुळे तुमचा असिस्टंट आता सापडणं फार अवघड आहे. त्याच्यासोबत काय घडलं असेल ते सुद्धा कोणी सांगू शकत नाही. तितक्यात त्यांच्या समोर ती वेड लागलेली त्या आदिवासी टोळीतली बाई तिथं आली. ती एकदम शांत स्वरामध्ये सुरुवातीला काही न बोलता अशीच निपचित येऊन बसली आणि अचानक ती मोठमोठ्याने हसू लागली आणि म्हणू लागली, सापडला, तो सुद्धा सापडला. आता तो काही नाही येणार. असं म्हणून ती जोरजोरात हसू लागली आणि एकदमच हसून झाल्यानंतर ती मोठमोठ्याने रडूसुद्धा लागली. सिद्धीने आणि तिच्या घरी राहिलेल्या 2 असिस्टंटनी मिळून दिवसभर त्या जंगलामध्ये ती ज्या ज्या ठिकाणी गेली होती त्या ठिकाणी सगळीकडे फिरून त्या 4थ्या असिस्टंटचा शोध घेतला, पण त्यांना कोणालाही तो दिसला नाही. आणि त्यांनी त्या आदिवासी माणसांची सुद्धा मदत घेतली, पण तिथे सुद्धा कोणीही त्या असिस्टंटला शोधू शकलं नाही. शेवटी तिथल्या भागातल्या पोलिसांकडे त्या लोकांनी तक्रार केली. त्यांनी सुद्धा 2 दिवस त्या असिस्टंटचा संपूर्ण शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणाला सुद्धा आजतागायत तो 4था असिस्टंट सापडला नाही. अखेर 10 दिवस शोधमोहीम चालू होती. पोलिसांच्या ना सिद्धीच्या टीमला ना त्या आदिवासी टोळीला कोणाला सुद्धा त्या असिस्टंटचा पत्ता 10 दिवस होऊन गेले तरी सापडला नव्हता. शेवटी त्या अमानवी शक्तीनं, जंगलातल्या भयानक अशा शक्तीनं त्याला काहीतरी करून संपवलं असेल, असा सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. आणि सिद्धी आणि तिची टीम मात्र निराश होऊन त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या आयुर्वेदिक क्लिनिककडे परतली. तेव्हापासून सिद्धी आणि तिची टीम फार शॉकमध्ये आहे. त्यांना कुणाला सुद्धा माहीत नाही की त्या असिस्टंटचं पुढं काय झालं. त्याची कसलीच बातमी कोणाला सुद्धा आली नाही.
ही आहे आजची आपली कहाणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.